नमस्कार. सोनम्स रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशी भाजी बनवणार आहोत जी आपल्या आजी आजोबांच्या काळापासून खाल्ली जाते, पण आज अनेकांच्या स्वयंपाकघरातून जवळजवळ गायब झाली आहे. बाजारात अगदी सहज मिळते, कधी रस्त्याच्या कडेला किंवा शेताच्या बांधावरही दिसते, पण तिचं महत्त्व फार कमी लोकांना माहीत असतं. तुम्ही शेवग्याच्या शेंगा नक्की खाल्ल्या असतील, पण शेवग्याच्या पानाची भाजी कधी खाल्ली आहे का? एकदा ही रेसिपी करून पाहिली तर पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल. आज मी तुम्हाला अशी सोपी पद्धत दाखवणार आहे की अगदी लहान मुलांना ही भाजी आवडेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला रेसिपीला सुरुवात करूया. आजची आपली मुख्य भाजी आहे शेवग्याची कोवळी पानं, म्हणजेच मोरिंगा लीव्ज. शेवग्याच्या पानामध्ये कॅल्शियम, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह, पोटॅशियम आणि प्रथिने यासारखे अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून ही भाजी खाणे फायदेशीर ठरू शकते. भाजी निवडताना शक्यतो कोवळी आणि ताजी पानं घ्यायची. कोवळी पाने शिजायला कमी वेळ लागतो आणि चवीलाही कमी कडवट लागतात. आता ही पानं देठापासून अलगद वेगळी करून घेऊया. अगदी कढीपत्त्याची पानं सोडतो ना, तशीच हलक्या हाताने वेगळी पानं करून घ्यायची. जर देठ खूप कोवळे असतील तर थोडे वापरले तरी चालतात, पण जाड देठ काढून टाकायचे. पानं निवडून झाल्यावर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि चाळणीत नितळत ठेवा. आता या भाजीची खरी चव वाढवणारा गावरान ठेचा करूया. खलबत्त्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घालून जाडसर ठेचा तयार करा. आता कढई गॅसवर ठेवून 2.5 ते 3 चमचे तेल घालून गरम करून घेऊया. शक्य असेल तर तुमच्याकडं लोखंडी कढई वापरली तरी चालेल. तर तेल आपलं गरम झालं आहे. तेल गरम झालं की त्यात मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा. तर मी कांदा घातला आहे. कांदा फक्त हलका गुलाबी होईपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. तर इथे मी कांदा परतत आहे. शेवग्याच्या पानांना हलकीशी कडवट चव असते, त्यामुळे कांदा घातल्याने चव अधिक छान संतुलित होते. तुम्हाला पण शेवग्याची पानाची भाजी आवडते का? मला कमेंट करून नक्की सांगा. व तुम्ही कशी बनवता तेही मला कमेंट करून सांगा. तर इथे आपला कांदा असा चांगला भाजलेला आहे. सोनेरी रंग होईपर्यंत आपण हा भाजून घ्यायचा आहे. हा कांदा आपण व्यवस्थित असा परतून घ्यायचा. एकसारखं आपण हलवत राहायचं, नाहीतर काय होईल, कांदा खालून करपेल. तर कांदा व्यवस्थित असा परतून झालेला आहे. मी हा मिडियम गॅसवर भाजलेला आहे. आता तयार केलेलं लसूण व मिरचीचा ठेचा घालूया, किंवा तुम्ही चटणी पण घातली तरीही चालेल. मी मिरचीचा ठेचा घातलेला आहे. तुम्हाला कोणती पद्धत आवडते मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही मिरचीचा ठेचा घालता का तुम्ही चटणी घालता हेही सांगा. आता तयार केलेला लसूण मिरचीचा ठेचा घालूया. तर इथे तुम्ही पाहू शकता, जास्त अशी बारीक मी मिरची चेचलेली नाही आहे, अशी मोठी मोठी चेचून घेतली आहे. ही घालून आपण 1 ते 2 मिनटे परतून घेऊया. घरभर दरवळणारा सुगंध या टप्प्यावर येतो. लसूण व मिरची मी खलबत्त्यामध्ये चेचली आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता, पण खलबत्त्यात केल्याने ठेचेची चव आणि सुगंध वेगळाच असतो. अजून 2 मिनटे आपण हे परतून घेऊया. शेवग्याच्या पानाचे थालीपीठ कसे बनवायचे याचाही व्हिडिओ मी अपलोड केला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आता 1 मूठ स्वच्छ धुतलेली मूग डाळ घाला. तर ही डाळ मी घालते. डाळ भिजवण्याची गरज नाही, कच्चीच वापरायची. हवे असल्यास तूर डाळही वापरू शकता. तर इथे मी मुगाची डाळ वापरली आहे. तुम्हाला जर तुरीची डाळ वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अजिबात डाळ भिजवायची नाही. म्हणजेच डाळ भिजत ठेवायची नाही. डाळ धुवून लगेचच आपण भाजीमध्ये घालायची. तर इथे 1 मिनिटे मी डाळ व्यवस्थित अशी परतून घेतली आहे. डाळ 1 मिनिट परतल्यानंतर तयार केलेली शेवग्याची पानं घाला. सुरुवातीला भाजी खूप वाटेल, पण शिजल्यावरती निम्म्याहून कमी होते. तर सर्व पानं मी यामध्ये घातली आहे, म्हणजेच आपली भाजी सर्व यात घातली आहे. तर आता ही आपण परतून घेऊया व्यवस्थित. तुम्हाला शेवग्याच्या पानाची कोणती रेसिपी पाहायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती रेसिपी बनवून दाखवेन. तर तुम्ही इथे पाहू शकता, ज्यावेळी आपण भाजी यामध्ये घातली त्यावेळी आपल्याला अर्धी कढई दिसत होती की नाही. पण जसजशी आपण परतू तशी ही भाजी शिजत चालली आहे, म्हणजेच कमी होत चालली आहे. या भाजीमध्ये मी अजून मीठ घातलेलं नाही आहे. तर आता आपण मीठ घालायचं आहे. आता चवीनुसार मीठ घालून 2 मिनटे आपण परतून घ्यायचं आहे. मिठामुळे पानांना पाणी सुटायला मदत होते, त्यामुळे वेगळं पाणी घालायची गरज पडत नाही. तर चवीनुसार मी यात मीठ घालते. जास्त पण मीठ घालायचं नाही. तर तुम्ही इथे पाहिलं, ज्यावेळी आपण भाजी घातली कढईमध्ये त्यावेळी मीठ घातलं का? तर नाही. ज्यावेळी भाजीचं प्रमाण कमी झालं, म्हणजेच आपण परतली, त्यावेळी मी मीठ घातलं आहे. 2-3 मिनटानंतर झाकण ठेवून मध्यम आचेवर 10 मिनटे शिजवू द्या. तर आता याच्यावरचं आपण झाकण काढूया. झाकण उघडल्यानंतर बघा
किती सुंदर रंग आणि सुगंध आला आहे. भाजी पूर्ण तयार झाली आहे. ही भाजी इतर पालेभाज्यांपेक्षा थोडी जास्त वेळ शिजते, त्यामुळे संयम ठेवा. मध्ये एकदा हलवून घ्या. आता शेवटी 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालते. हवा असेल तर तुम्ही ताजा नारळाचा किस पण घालू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे. हे सगळं आपण एकजीव करून घेऊया. व्यवस्थित असं परतून घेऊया. सगळं छान एकजीव करून गॅस बंद करा. वाह, किती सुंदर दिसत आहे ही शेवग्याच्या पानाची भाजी. ही भाजी गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, फुलक्यासोबत किंवा वरण भातासोबत अप्रतिम लागते. लहान मुलांना ही भाजी आवडत नसेल तर हीच पानं बारीक चिरून थालीपीठात किंवा पराठा किंवा धिरड्यांमध्ये घालून देऊ शकता. मैत्रिणींनो, आपल्या परिसरात सहज मिळणाऱ्या अशा पारंपरिक भाज्या आपल्या रोजच्या आहारात नक्की असाव्यात. वेगवेगळ्या भाज्या खाल्ल्याने शरीराला विविध पोषक घटक मिळतात आणि आहार अधिक संतुलित राहतो. आजची ही शेवग्याची पानाची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे. एकदा करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींनी शेअर करा आणि सोनम्स रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.